हाय गाईज, मी शमिका आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फॅमिली जॉय विथ शमिका. तर आजचा हा व्लॉग जो आहे तो आहे प्रेग्नन्सी सिरीजमधला चौथा व्लॉग, ज्याच्यामध्ये मी माझी डिलेवरीची जर्नी सांगणार आहे. बरं, ती तुम्हाला जर बघायची असेल, कारण मी काहीच व्लॉग नाही शूट केलेत तेव्हा, तर माझ्या नंदेचा जो चॅनल आहे संजीवनी व्लॉग्स, त्या ह्याच्यावर जाऊन तुम्ही थ्रूआउट माझी प्रेग्नन्सी जर्नी बघू शकता. आणि त्याच्यामध्ये बेबीचं जे वेलकम केलं आहे तिथपर्यंतचे सगळे व्लॉग आहेत. 5वी पुजली ते सुद्धा त्याचा पण व्लॉग आहे. सो मी त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्या पण जाऊन तुम्ही नक्की बघा. खरंच खूप छान व्लॉग आहेत ते पण. आणि त्यांच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जशी मी आता व्लॉग करते तसे त्या पण करत आहेत. त्या तर माझ्या आधीपासून करत आहेत आणि त्यांचे व्लॉग खरंच खूप छान असतात. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही ते जाऊन बघा. आणि त्याच्यावर माझे सगळे प्रेग्नन्सीचे सगळे व्लॉग आहेत. हॉस्पिटल, घरी घरी येईपर्यंतचं सगळी जर्नी आहे. सो तुम्ही ती बघा. मी आत्ता फक्त तुम्हाला तोंडी सांगणार आहे. सो माझी ॲक्च्युली 26 तारीख दिली होती, जी की जन्माष्टमीची होती. म्हणजे मी खरंच देवाला प्रे करत होते की त्या दिवशी बेबी येऊ दे. पण काय झालं होतं की माझं जे ओपनिंग होतं पिशवीचं, ते आय थिंक 15 तारखेलाच झालं होतं, 15 ऑगस्टला. पण माझं 20ला माझा महिना होणार होता, 9वा महिना पूर्ण. पण ते तोपर्यंत काय मला पेन झालं नव्हतं. सो त्यांनी 21ला मला सोनोग्राफी सांगितली होती, जर 20पर्यंत काही नाही झालं तर. तर मी 21ला जी सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये पण दाखवलं त्यांनी ओपनिंग झालं, पण मला काही त्रास होत नव्हता. सो 22ला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा डॉक्टर म्हटले की तू उद्यापर्यंत तुम्हाला होईलच लेबर पेन. सो तुम्ही आज रात्री ॲडमिट व्हा 9:30 वाजता. कारण बेबीच्या ब्रेनला जे ब्लड सप्लाय होतो तो तेवढा होत नव्हता. त्याचे म्हणजे CPR वगैरे सगळं व्यवस्थित होतं, पण त्याचा तो थोडा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे आम्ही अगदी 26पर्यंत थांबू शकत नव्हतो. म्हणून डॉक्टर म्हटले की जर म्हणजे तुम्ही जालच मग दुसऱ्या दिवशीपर्यंत लेबर पेनमध्ये, पण जर नाही झालं तर मग आपण इंजेक्शन देऊ किंवा मग सीझर, हे त्यांनी सांगितलं होतं. पण आम्ही असं म्हटलं की ठीक आहे. मग आम्ही 23ला सकाळी ॲडमिट होणार होतो 9 वाजता. पण झालं असं की माझं 1 वाजताच आय थिंक वॉटर ब्रेक झाला होता माझा थोडा. मग मी लगेच म्हटलं की आता आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल. आणि इथून अगदी म्हणजे 5च मिनिटावर हॉस्पिटल आहे. आमच्या घरापासून जवळच हॉस्पिटल होतं. सो आम्ही गेलो लगेच तिथे आणि तिथे लगेच ॲडमिट पण झाले मी. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला ट्रीट करायला सुरुवात केली. आधी जे असिस्टंट डॉक्टर होते ते. तर मी तुम्हाला हॉस्पिटलचं नाव सांगते की दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. खरंच खूप मस्त आहे. तिथे डॉक्टर सुप्रिया दरेकर आहेत, ज्या गायनोकॉलॉजिस्ट आहेत. आणि थ्रूआउट माझी 9 मंथ प्रेग्नन्सी तिथेच मी ट्रीट केली आहे. सो त्या इतक्या म्हणजे इतक्या व्यवस्थित आहेत की थोडा जरी काही त्रास झाला तरी त्या म्हणायच्या की लगेच या, थांबू नका कुठे. त्याच्यानंतर 24 आवर्स त्यांचं ते चालू असतं. त्याच्यानंतर म्हणजे मला थोडं आधी पहिल्या 3 महिन्यामध्ये मला टमी खूप पेन व्हायचं. सो मग आम्ही सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये पण काहीच नव्हतं. बाळ पण व्यवस्थित होतं. मग ते म्हणाले की बहुतेक तुम्हाला ते गहू किंवा भाकरी खाताना त्याच्यामुळे त्रास होत असेल, सो तुम्ही राईस बेस्ड डाएट घ्या. ते केलं मी. त्याच्यानंतर माझा तो त्रास कमी झाला. मग मी हळूहळू पोळी खायला सुरुवात केली होती. सो थ्रूआउट 9 मंथ त्यांनी मला एवढा सपोर्ट केला आणि एवढं छान व्यवस्थित ट्रीट केलं. त्याच्यानंतर माझं असं झालं की 23ला जेव्हा रात्री 2 वाजता तेव्हा मला कॉन्ट्रॅक्शन्स येत होते, व्यवस्थित होते. मग सकाळी त्या स्वतः डॉक्टर आल्या आणि असिस्टंट डॉक्टर पण सारखं ते सिस्टर येऊन ते बाळाचे CPR वगैरे ECG काढत होते त्याचा, की म्हणजे कमी होतो आहे का जास्त होतो आहे. कारण एकदा लेबर चालू झाले की थोडा हे असतो प्रॉब्लेम. आणि माझं वॉटर ब्रेक पण होत होतं त्याच्यामुळे. तर त्या असिस्टंट डॉक्टरनी सुद्धा म्हणजे लगेच ते रिपोर्ट देत होते त्यांना. तर मग 7 वाजता आय थिंक काहीतरी मॅम मला बघायला आल्या होत्या, म्हणजे सुप्रिया मॅम. तर त्या म्हटल्या की तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन्स व्यवस्थित आहेत, तुम्हाला इंजेक्शनची काही गरज नाही. सो आपण अजून थोडा वेळ वाट बघू. मग त्यांनी शेवटी 10:30 वाजता, कारण बेबी थोडं वर होतं, ते खालीच येत नव्हतं. तर ते सोनोग्राफीमध्ये पण त्यांनी दाखवलं होतं की बेबी खाली येतच नव्हतं. मग ते वरतीच होतं. मग त्यांनी इनिमा पण दिला आणि मला कळं यायचं इंजेक्शन पण दिलं. पण 11, 11:30 नंतर माझ्या कळ्या यायच्या बंद झाल्या, कॉन्ट्रॅक्शन्स बंद झाले. सो मी लगेच ह्यांना सांगितलं की कॉन्ट्रॅक्शन बंद झाले, सो तुम्ही डॉक्टरना सांगा.
तोपर्यंत त्यांनी 1 वाजतच आला होता. तर त्यांनी सांगितलंच होतं की 1 वाजेपर्यंतच वाट बघणार. तर त्याच्यानंतर मला त्यांनी काहीतरी अराउंड 12:30 1 वाजता आय थिंक 1 वाजता तर त्यांनी ॲनेस्थेशिया दिलं. सो मग 12:30ला त्यांनी मला ओटीमध्ये घेतलं. ओटीमध्ये घेतलं तेव्हा मग त्यांनी तेव्हा पण चेक केलं की बेबी खाली सरकतंय का नाही. सो तेव्हा पण काहीच नव्हतं आणि मग मला त्रास पण होत होता. सो त्यांनी म्हटले ठीक आहे आता सीझरला आपण स्टार्ट करू. तर मी ॲक्चुअलमध्ये सीझर म्हणजे मला इतकी भीती वाटत होती कारण माझ्या मामीचं सीझर झालं आहे. नंतर माझ्या नंडेचं सीझर आहे. त्याच्यानंतर माझ्या बेस्ट फ्रेंडचं सीझर आहे. सो मी त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार मी नंडेचं तर समोर बघितलंच होतं. सो किती त्रास होतो हे मला माहिती होतं. त्याच्यामुळे मी इतकी घाबरले होते. पण ठीक आहे मॅम होत्या त्याच्यामुळे माझं टचवूड बी-पी काही नॉर्मलच होते मी. त्यांनी भूल फक्त म्हणजे मला अशी वरती नव्हती खालीच होती आणि त्याच्यानंतर माझी भूल आय थिंक ऑपरेशन झालं 2:30 वाजता मला बाहेर घेत होते. तेव्हाच माझी भूल उतरायला सुरुवात झाली होती. सो त्यांनी अर्ध्या 1 तासाचीच दिली होती. सो 1 वाजता त्यांनी मला ॲनेस्थेशिया दिला. त्याच्यानंतर हा 1:31ला बाहेर आलाच होता म्हणजे काढलंच होतं त्याला बाहेर. तर त्याच्यानंतर याचा आवाज वगैरे त्याचा इतका छान होता की त्याला म्हणजे जसा तो बाहेर आला तसे त्या बाकीच्या सिस्टर म्हणजे डॉक्टर सोडून बाकी सगळे त्याला बघायला गेले होते. तर मॅम खरंच खूप थ्रूआउट ह्याच्यात पण सीझरमध्ये पण ऑपरेशनच्या वेळी पण त्या माझ्याशी बोलत राहिल्या होत्या. तर खरंच त्या खूप म्हणजे मस्त इतक्या छान डॉक्टर आहेत की मी जो सीझरचा हे ऐकला होता आणि मी जो स्वतः एक्सपिरियन्स केला आहे त्याच्यामध्ये इतका जमीन आसमानाचा फरक आहे की तुम्हाला असं वाटेल मी खोटं बोलते. पण जशी माझी भूल उतरायला सुरू झाली ना, म्हणजे त्यांनी लगेच पेन किलर ठेवली होती. पण मला पहिल्या दिवसापासून काहीही पेन झाला नाही टाक्यांमध्ये जरासुद्धा. फक्त थोडीशी आग होत होती. ते मी सांगू शकते की थोडीशी आग होत होती. पण एवढी अनबेअरेबल पेन किंवा अनबेअरेबल असं काही नव्हतं. नंतर माझी भूल उतरायला सुरू झाल्यावर सुद्धा मी 24 अवर्स तशी झोपेत होते. पण त्यांनी मला ते भूल उतरताना थोडं डोक्यात जाते असं म्हणतात. ते थोडं होत होतं. पण मी शुद्धीवर होते. म्हणजे मला कळत होतं सगळं. तर त्याच्यामुळे त्यांनी मला पाणीसुद्धा म्हणजे 24 अवर्स पाणी देत नाही. पण त्यांनी मला आय थिंक 2:30 वाजता माझं ऑपरेशन संपलं होतं. त्याच्यानंतर 2:30 नंतर त्यांनी बहुतेक मला 8:30 9:30च्या आसपास ते म्हटले पाणी दिलं तरी चालेल. त्याच्यानंतर त्यांनी मला मॉनिटर लावला होता की ज्याच्यामध्ये म्हणजे ते पल्स आणि बी-पी सारखं येऊन चेक करत होते दर 1 तासाला. आणि त्याच्यानंतर रात्री असं झालं थोडंसं की माझे पल्स कमी झाले की वाढले मला ते इतकं नाही कळलं कारण मी त्या शुद्धीच्यात नव्हते एवढी. तर तर ते माझे झाल्यावर लगेच मॅम मला बघायला पण आल्या होत्या की काय प्रॉब्लेम झाला आहे. तर त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मी नॉर्मल होते. त्याच्यानंतर 4 दिवस मला आय थिंक कसं इन्फेक्शन झालं होतं युरिनला. सो त्याचेच सगळे मेडिसिन चालू होते. त्याच्यामुळे मला फक्त फर्स्ट डेला जी पेनकिलर दिली त्याच्यानंतर मला टाक्यांसाठी किंवा ऑपरेशनसाठी काहीही पेनकिलर लागले नाहीत. कारण डॉक्टर स्वतः म्हटले की ह्या पेशंटला एवढे जास्त म्हणजे तुम्हाला एवढे जास्त पेनकिलर लागलेच नाहीत. काहीच नाही लागले मला ऑपरेशनसाठी. त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी आय थिंक हळूहळू मग मला चालायला लावलं होतं दुसऱ्या दिवशी. सो तो एक माइलस्टोन असतो मोठा की सीझरनंतर फर्स्ट बाऊट. सो मी ते पण ऐकलं होतं की प्रचंड पेन होतं, चालता येत नाही वगैरे, वगैरे. सो मला ती भीती होती. एकतर ऑपरेशनचा पहिला माइलस्टोन होता जो आयुष्यात फर्स्ट टाईम एव्हर मला टाके पडलेत आणि ते सीझरचे आहेत. सो तो एक माइलस्टोन होता. त्याच्यानंतर सेकंड माइलस्टोन असतो तो म्हणजे वॉकिंगचा की चालताच येत नाही आणि खूप पेन होतं खूप जास्त. मी इंटरव्ह्यू बघितलेत लोकांचे. सो पण मी उठून बसले स्वतःच. सिस्टरने थोडासा हात लावला. त्याच्यानंतर मी म्हटलं थांबा मी उतरते आणि मी काय केलं जेव्हा मी असं फर्स्ट पाऊल टाकलं मी अशी खाली वाकले नाही. मी अशी डायरेक्ट अशी स्ट्रेट उभी राहिली. त्याच्यामुळे स्ट्रेट उभं राहिल्याने काय झालं की माझे टाके व्यवस्थित होते. म्हणजे मला दुखलं नाही, काही नाही. मी एकदम व्यवस्थित कोणाचा हात न धरता वगैरे एकदम छान चालत होते. मला उठवून बसवल्यावर त्यांनी विचारलं की तुला चक्कर येते का? म्हटलं नाही. वॉकिंग करताना पण नाही. मला म्हणजे काहीही त्रास झाला नाही. लोकांना असं माझ्याकडे बघून वाटत होतं की माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. पण माझं सीझर होतं हे कळल्यावर त्यांना शॉक लागत होता की म्हणजे एवढी कशी तू नॉर्मल? तर ते होतं. त्याच्यानंतर त्या हॉस्पिटलचा स्टाफसुद्धा इतका हेल्पफुल म्हणजे रात्री, सकाळी त्यांनी इतका व्यवस्थित माझा फॉलोअप ठेवला सगळ्या गोष्टींचा. त्याच्यानंतर असं काही एखादी गोष्ट पटकन परत सांगावी लागत नव्हती. ते व्यवस्थित येऊन सलाईन वगैरे चेंज करत होते. सो दुसऱ्या दिवशीपासून जे माझे सलाईन किंवा जे काही औषधं चालू होती ती फक्त माझ्या त्या इन्फेक्शनसाठी चालू होती.
सीझर झालं आहे म्हणून मला काहीही नव्हतं. दुसऱ्या दिवशीपर्यंत मला काही खायला दिलं नव्हतं. त्याच्यामुळे ते 1 सलाईन चालू होतं मला. तेवढंच फक्त सीझरसाठी होतं. बाकी सगळं माझं ते इन्फेक्शनसाठी होतं. ते सुद्धा मला सांगावं लागत नव्हतं. त्यांनीसुद्धा व्यवस्थित एकदम सारखं येऊन ते सॅम्पल घेऊन जात होते. ते स्वतः डॉक्टर येत होते, फिजिशियन ते स्वतः पण चेक करत होते मला. त्याच्यानंतर त्यांनी मला सोनोग्राफी सांगितली, पण आता सगळं नॉर्मल आहे. त्याच्यामुळे आता एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. सो ही सगळी माझी जर्नी होती. सो त्यांनी चौथ्या दिवशी काय केलं रात्री, की आम्हाला थोडे दिवस थांबायचं होतं, कारण माझं ते इन्फेक्शन खूपच होतं. पण त्या दिवशी नॉर्मल आला माझा रिपोर्ट. त्याच्यामुळे ते म्हटले, आम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सोडून टाकू. सो 27ला मला घरी सोडलं त्यांनी. त्या दिवशी बाळाची 5वी सुद्धा होती. फक्त त्यांनी एवढंच म्हटलं, की मी म्हटलं त्यांना, की लवकर सोडा, कारण तिथेच खाली दहीहंडीचा खूप स्पीकर लावले होते. दहीहंडी होती त्या दिवशी, त्यामुळे त्यांनी आम्हाला लवकर सोडलं. सो आता असा होता माझा दरेकर हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स. खरंच मी तुम्हाला रिकमेंड करेन ते हॉस्पिटल, एस्पेशली प्रेग्नन्सीसाठी. आणि त्यांचं ते ह्याचं सुद्धा आहे, रोबोटिक सर्जरी आपण जी हाडांची करतो, ते त्यांचे मिस्टर आहेत, मंगेश दरेकर डॉक्टर. ते सुद्धा ते पुण्यात फेमस आहेत. पण खरंच सुप्रिया मॅमनी प्रेग्नन्सीच म्हणजे जो माझा प्रेग्नन्सीचा एक्सपिरियन्स होता, जी सीझरची भीती होती, ती मॅममुळे अजिबातच नाही राहिली. त्याच्यानंतर मला काहीच त्रास नाही झाला, काहीच नाही. अजूनही मला काही त्रास झालेला नाही आहे. टचवूड म्हणजे व्हावा शिवायची इच्छा पण नाही. पण खरंच जर तुम्ही पुण्यात असाल आणि तुम्हाला जर करायचं असेल, तर त्यांचं सन सिटी रोडला इथे क्लिनिक आहे. मी त्याचा पत्ता देते तुम्हाला खाली. प्लीज तिथे जाऊन एकदा प्लीज तिथे जाऊन व्हिजिट करा. कारण त्यांचे वॉर्डसुद्धा इतके व्यवस्थित क्लीन, आणि आय थिंक वॉर्डच्या बाहेर पण आवाज जात नाही. त्याच्यामुळे इतके व्यवस्थित छान हॉस्पिटल आहे. वॉर्डसुद्धा इतके मस्त आहेत. AC, नॉन AC तुम्ही जसे पाहिजे तसे घेऊ शकता, आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. तिथला स्टाफ, तिथले डॉक्टर इतके छान आहेत, की कुठलीही गोष्ट सांगावी आपल्याला लागत नाही. तिथे ते अवेलेबल असतेच. आणि तिथे तुम्हाला दाखवलंच होतं, जशी मी माझी बॅग घेऊन गेले होते. सो मी तो पण एक व्हिडिओ करणार आहे, की कुठल्या गोष्टी मला लागल्या, कुठल्या गोष्टी नाही लागल्या. कारण तिथे त्यांचे गाऊन्स होते, ते मला देत होते. मी आय थिंक चौथ्या दिवशी दुपारी चेंज केलं. माझ्या गाऊनवर आले मी. तर ते होतं एक. पण खरंच माझ्या सीझरचा जी भीती होती ना, की दुखतं, आणि तो जो काही ट्रॉमा होता ना माझ्या मनात, तो खरंच नाही आहे. सो तुम्ही प्लीज एकदा त्या मॅमकडे जाऊन ट्रीटमेंट घेऊन बघा. खरंच त्या खूप मस्त आहेत. सो मी त्याचा पत्ता तुम्हाला खाली देते डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की तुम्ही जाऊन व्हिजिट करा. आणि हा व्हिडिओ ज्यांचं म्हणजे ज्यांना भीती वाटते आहे किंवा काय, त्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. ज्यांच्या डिलेव्हरी ड्यू आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण त्या मॅम खरंच खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि तिथला स्टाफसुद्धा इतका गोड आहे ना, की बाळ आमचं रात्रीचं खूप रडायचं. त्याचा आवाज खूप मोठा होता. तर लगेच सगळा स्टाफ, रात्र असू दे, सकाळ असू दे, लगेच बघायला यायचं, की काय झालं आहे, का रडतं. तर त्याच्यामुळे तिथल्या सिस्टर, तिथला स्टाफ इतका मस्त होता ना, त्यामुळे मला काहीच त्रास झाला नाही. ना मला सीझरचा झाला, ना मला ट्रीटमेंटचा झाला. तिथे असिस्टंट डॉक्टर असू देत, मेन डॉक्टर, स्टाफ इतका व्यवस्थित आम्हाला ट्रीट केलं आहे त्या सगळ्यांनी. त्याच्याबद्दल खरंच त्यांचे खूप खूप आभार. आणि त्यात आजच मी दुसरं म्हणजे सांगायचं तर आजच मी टाके काढून आली आहे. तर हा थोडासा डिले झाला मला, कारण मॅमनासुद्धा खूप ऑपरेशन होते. सो ॲक्च्युली ना आम्ही सॅटरडेला गेलो होतो टाके काढायला. पण काय झालं, की तिथे बाळाचे बाबा नव्हते, कारण त्यांना छोटंसं एक सेलिब्रेशन करायचं होतं. तर त्या हॉस्पिटलचं एक असं खूप छान आहे, जेस्चर आहे, की त्यांनी इव्हन हा झाला होता त्या दिवशीसुद्धा त्यांनी तिथे मस्त असं ते डेकोरेशन लावलं होतं. तर ते डेकोरेशन होतं. त्यांनी गिफ्ट्स पण दिली आहेत. तर मी तुम्हाला आता दाखवते, की त्यांनी एक छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं आमच्यासाठी, की केक कटिंग केला बेबीसाठी, आणि त्याच्यानंतर आम्हाला 2 गिफ्ट्स दिले आहेत. सो मी आता तुम्हाला दाखवते. म्हणजे आम्ही आल्याच बाळाच्या बाबांनी ते अनपॅक करून बघितले आहेत. सो मी दाखवते तुम्हाला. दोन्ही पिंक आहेत. तर हे बघा, हे आहे त्याचं जे ब्लँकेट आहे त्याचं, दाखवते मी. त्याचं ॲक्च्युली आम्ही घेतलेलं जे ब्लँकेट आहे ते पण पिंकच आहे, आणि हे पण पिंकच आहे. सो हे असं त्याला असं मस्त टोपी आहे, अशी ही हुड आहे, आणि असे मस्त 2 छोटे कान आहेत त्याला, आणि हे असं मोठं आहे.
न्यूबॉर्नची साईज आहे आय थिंक ही. तर हे असं पॅक करायचं बेबीला ठेवून. ह्याच्यामध्ये वेलक्रो आहेत असे दिलेले. सो एक मिनिट सो हे असं मस्त पॅक करायचं बेबीला ह्यामध्ये ठेवून. हे असं इथे हुड आहे आणि हे असं पॅक होतं बेबी. आणि जे दुसरं दिलं आहे ते म्हणजे नेट बेड आहे. तो पण न्यूबॉर्न साईजच आहे. आय थिंक त्याला 3-1 महिन्यापर्यंत यूज होईल. हे बघा, मी तुम्हाला शॉपिंगच्या ह्याच्यात पण असा एक बेड दाखवला होता जो आम्ही घेतला होता. तो मोठा आहे थोडा. तो त्याला एक 6-1 महिन्यापर्यंत येऊ शकतो. आणि ही त्याला अशी मस्त टोपी दिली आहे. त्याला पण असे मस्त 2 क्यूट कान आहेत. सो मला हे माहीत नव्हतं की हॉस्पिटलमध्ये असं सेलिब्रेशन करतात. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. सो ही होती माझी प्रेग्नन्सी जर्नी नाही म्हणता येणार. माझी ऑपरेशन नंतरची डिलेवरी जर्नी होती माझी. सो तुम्ही त्याची व्लॉग मी तुम्हाला खाली लिंक्स देते, तिथे जाऊन बघा. किंवा जरी मला लिंक्स नाही देता आला तरी तुम्ही संजीवनी व्लॉग्स ह्या चॅनलवर जाऊन माझी थ्रूआउट प्रेग्नन्सी बघू शकता. त्यामुळे थँक्यू. बाय बाय. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल थँक्यू. आणि तुम्हाला असे छान छान व्लॉग्स अजून बघायला मिळतील. सो तुम्ही हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते बेल आयकॉन हिट करा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की माझा व्हिडिओ कधी आला आहे ते. म्हणजे तुम्ही व्हिडिओ मिस नाही करणार. आणि हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.